सई मॅडम, वेळ यावेळी पडणाऱ्या पावसाला हजर केले गेले कोर्टाच्या पिंजऱ्यात. बघूयात आता पावसाचा निकाल काय लागतो. आणि हा कडक परफॉर्मन्स घेऊन येत आहेत स्वप्नील सरांच्या टीमचे अंशुमन आणि अतुल. मला आजच्या केसला सुरुवात करण्यापूर्वी मी असं सांगू इच्छितो की आजची केस अत्यंत वेगळी आहे. कारण आजच्या केसचा मुख्य आरोपी आहे पाऊस, बारिश, रेन. त्यामुळे कारण तो कधीही येतो कधीही जातो, त्याचा निर्बंध राहिलेला नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की केस सुरू करण्यापूर्वी त्याला कोर्टात हजर राहण्याची विनंती करावी. पाऊस हाजीर हो, पाऊस हाजीर हो. बघितलं मेलॉर्ड, दोनदा बोलून आलेलं नाहीये. कारण तिथं नालायक बेशरम झालेला आहे की पडलेलीच नाहीये. वेळीची पडलेलीच नाही तर वेळीची पडलेलीच नाहीये. आला रे पाऊस आला रे. पाऊस आला रे. भिजवायला सगळ्यांना आला रे. अप्रवायला सगळ्यांना आला रे. आला 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 रे पाऊस आला रे. आला 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 रे पाऊस आला रे. एक मिनिट. हे कोर्ट आहे, हे कोर्ट आहे. कळलं कळलं काय? कोर्ट आहे. काय झालं तुमचं? आणि हे काय छत्र्याने रेनकोट घेऊन आलास तू पावसा? काय करणार, आजकाल पावसाचा काय भरोसा आहे का? बघितलं तुला, ह्याला स्वतःचाच भरोसा राहिलेला नाहीये. ठीक आहे, या गीतेवर हात ठेवून सांगा, जे काही सांगेन ते खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आणि समजा खोटं बोलला तर मग मी मागे जे काय बोललो त्यावर पाणी पडलं असं समजायचं. बघितलं किती उद्धट नालायक झालेला आहे. ठीक आहे, मी माझ्या पहिल्या साक्षीदाराला बोलवतो. त्याची साक्ष कळल्यानं तुम्हाला कळेल किती नालायक आणि गुन्हेगार आहे ते. माझा पहिला साक्षीदार आहे अर्थातच हवामान खात्याच्या प्रमुख सरिता पवन वादळे. सरिता पवन वादळे नावाची बाई? काय बाई सांगू, कसं सांगू, पाऊस पडेल की नाही आज, पावसाने माझी काढले लाज. काय बाई सांगू, कसं सांगू. रडू नका, मला डोळ्यात पाणी बघवत नाही. फ्रेश व्हा. बरं वाटलं? कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? आता बोला. मला ह्या पावसाने आमच्या हवामान खात्याच्या प्रत्येकाच आयुष्याची वाट लावून टाकलेली, आमची विश्वासार्थच घालून टाकलेली आहे. अहो, मी 40 वर्षाची उमदी तरुणी, माझं लग्न ठरत नाही अजून. कारण प्रत्येक वेळ दाखवण्याचा कार्यक्रम होतो, प्रत्येक वेळ एकच प्रश्न विचारतात की तुम्ही कुठे कामाला आहात. मी अभिमानाने सांगते की मी हवामान खात्याचे प्रमुख आहे म्हणून, आणि त्याच वेळी माझं लग्न मोडतं. का ते म्हणतात, अरे जिला साधा पावसाचा अंदाज बांधता येत नाही, संसाराचा अंदाजपत्र काय करणार. तुम्ही रडू नका. फ्रेश. बरं वाटलं? मी बोलू जज साहेबांशी? जज साहेब, मला यांचा आरोप बिलकुलच मान्य नाही. कारण यांचे अंदाज नेहमीच चुकतात. तुम्हाला सांगतो, प्रदूषणाचा कुठला एखादा काळा ढग बघितला ना की यांचा लगेच आरडाओरडा सुरू होतो. मोसमी वारे आले रे. तुम्हाला सांगतो, कमी दाबाचा पट्टा कुठे आहे, जास्त दाबाचा पट्टा कुठे आहे, याचा अजून मलाच पट्टा लागलेला नाहीये. काय म्हणताय? अजून मलाच ठाम पत्ता लागलेला नाहीये. त्यामुळे माझा असा बॅलन्स जातो ना. मग मी इथे पडतो, तिथे पडतो, पुढे पडतो, मागे पडतो. हा केसला बगल देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मी माझ्या पुढच्या साक्षीदाराला बोलवतो. त्याची साक्ष कळल्यानं तुम्हाला कळेल किती मोठा गुन्हेगार आहे ते. माझा पुढचा साक्षीदार आहे अर्थातच शाळेत जाणारा छोटा मुलगा छोटो. छोटा मुलगा? कोर्टात छोट्या मुलाची साक्ष कशी काय घेते? रेन इज फॉलिंग चमा चमचम, लड़की ने आंख मारी गिर गए हम, चमचमचम, अरे चमचमचम चमचम करता है ये नशीला बदन, चमचम करता है ये नशीला बदन. मस्त वाटत परत टाका ना. मस्त वाटत परत टाका ना. बस आता ढग संपेल. ह्या असल्या घाणेरड्या मुलाची तुम्ही साक्ष काढणार आहात का? नमस्कार पाऊस काका. नमस्कार. नमस्कार वकील काका. नमस्कार. नमस्कार जज काका. माझी पाऊस काकांबद्दल अशी तक्रार आहे की मला ना शाळेत प्रश्न विचारला की पाऊस केव्हा पडतो. मी सांगितलं 12 महिन्यात केव्हाही पडतो. बरोबर काय चूक दिलं. मग माझे मार्क कमी झाले. आता माझं भविष्य पाण्यात जाणार. तुम्ही सांगा ना मी काय करू.
शांत हो, शांत हो. हा. झालं, मी जज साहेबांबरोबर बोलू. हा. जज साहेब, मला याचा सुद्धा आरोप बिलकुलच मान्य नाहीये, कारण यांचा अभ्यासक्रमच चुकीचा आहे. तुम्हाला सांगतो, मराठी मीडियमची मुलं म्हणतात ये रे पावसा, मी घरातून बाहेर पडतो तेवढ्यात इंग्लिश मीडियमची मुलं म्हणतात रेन रेन गो अवे. मी खूप कन्फ्युज होतो ना, त्यामुळे माझा तोल जातो. तुला कळलं? जा चल. त्यामुळे माझा बॅलन्स जातो. मी इकडे पडतो, तिकडे पडतो, पुढे पडतो, मागे पडतो. अरे याला कोणीतरी आवरा रे. मला कुणी आवरू शकत नाही, कारण मला आवरण्यासाठी तुम्ही डोंगर किंवा वृक्ष शिल्लक कुठे ठेवलेत? मिलॉर्ड हा केसला वेगळा बघण्याचा प्रयत्न करतोय, पण लक्षात ठेवा, हा कोर्टात किती केस चिखल केला तरी मला सोडणार नाहीये. कारण माझा पुढचा आणि शेवटचा साक्षीदार आहे, त्याची साक्ष ऐकल्यानं तुम्हाला कळेल त्या किती नालायक खालच्या दर्जाचा माणूस आहे ते. माझा पुढचा साक्षीदार आहे अर्थातच थिजलेला घामेजलेला कोमेजलेला गरीब शेतकरी सदोबा दादोबा नांगर फिरे. बापरे, हा येतोय माझ्या जीवाचं पाणी पाणी करणार हा माणूस. ए पावशा, थांबा, गावावर आलात, फ्रेश व्हा. अरे बऱ्याच दिवसानं पावसाचं पाणी गावलं रे, थोडं आहे का? नाही, तुमच्यासाठी एवढाच कोटा होता. आई ग ए गाभरीच्या. वा. जज साहेब नमस्कार. बरं का, मी लहान गावातला गरीब शेतकरी असू द्या. आहे. तुम्हाला सांगतो, मी माझ्या शेतात बेन पेरलं, पण हे काय बेन आलंच नाही. नंतर माझं बेन टराटर फुगलं, तर हे बेन आलं समजा धुवून नेलं. मग नंतर पुढच्या वर्षाला विचार केला की बेन टाकावं की नको, कारण परत टाकलं हे बेन येणार धुवून नेणार, मग हायलेलं बेन सगळं फुकट जाणार. मग ह्या बेनाचं काय करायचं? बस झालं जज साहेब, मला माझ्यावरचे सगळे आरोप मान्य आहेत. केस संपव. मिलॉर्ड, आरोपीला गुन्हा मान्य आहे तेव्हा जास्तीत जास्त शिक्षा करून त्याला संपवून टाकावं. पण थांबा, मला माझी बाजू मांडू देत ना. मांडा ना मग. जज साहेब, मला सांगा, आदर्शचं काय झालं? त्याचा इथे काय संबंध आहे? सांगतो ना. सत्यसाई बाबांना वर्षावर नेल्यानंतर वर्षभराच्या आत मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल असं मुख्यमंत्र्यांना तरी वाटलं होतं का? पण केसचा याचा काय संबंध आहे? मिशेल ओबामा भारतात आल्यानंतर मी है कोळी या गाण्यावर नृत्य करतील असं आपल्या सामान्य लोकांना तरी वाटलं होतं हा का? विषयांतर करतोय, काय सांगे तुम्हाला? सामान्य लोकांच्या बाबतीत सांगायचं झालं ना, तर पहिल्या पावसात आपल्या प्रेयसी बरोबर रोमांस करणारा प्रियकर दुसऱ्याच पावसामध्ये दुसरी बरोबर असतो, हे पहिल्या प्रेयसीला तरी माहिती असतं का? अरे असं काय करताय? सामान्य माणसाचा काय भरोसा नाही आजकाल. मला सुद्धा हेच म्हणायचंय. सामान्य माणसाचा जर भरोसा नसेल ना, तर तुम्ही माझ्याकडून या पावसाकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा का करता? तुम्ही माणसं नियम मोडता. झाडं लावा, झाडं जगवा याच्याऐवजी बिल्डिंग लावा, बिल्डर जगवा, हे जर तुमचं ब्रीद वाक्य असेल ना, तर यापुढे जे काही घडेल त्याची तुम्हीच काळजी घ्या आणि नीट विचार करा. कळलं का? दॅट्स ऑल मिलॉर्ड. त्या बाद एक रिक्वेस्ट छोटसा, ते मला पण फ्रेश व्हायचं होतं. थँक्यू. बघूयात हा रिफ्रेशिंग ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर, पहिल्या पावसानंतर कसे रस्ते, झाडं, पानं, फुलं, आकाश सगळं धुवून निघतं ना, आणि अचानक सगळं हिरवगार, सगळं जास्त स्वच्छ सुंदर दिसायला लागतं. तसं अचानक हा रंगमंच धुवून निघाला असं मला वाटलं. क्या बात है. ऍब्सोल्युटली टचिंग परफॉर्मन्स. त्यातला फन, त्यातली एंटरटेनमेंट व्हॅल्यू, त्यातली गंमत, त्यातली बहार सगळं मिळून सुद्धा आम्हाला हा ऍक्ट संपताना असं वाटलं की आपण सगळ्यांनीच अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे की आपण क्या कर रहे हैं. आणि हे जर तुम्ही या रंगमंचावर उभं राहून आम्हाला करायला भाग पाडू शकत असाल तो बहुत ताकत तुम लोगों में बॉस. और मेरा सलाम. गॉड ब्लेस यू. निर्मितीताई, ए अंशी, अतुल, आज काही ऍक्टिंग करताना काय आज वेगळं जाणवत होतं का तुम्हाला? हा? आज जरा जास्ती खुल्ला होतात वगैरे असं काही वाटतंय का तुम्हाला? म्हणजे मला तरी असं वाटतंय. काही कारण आहे त्याचं? काय असेल ग? बघू ना, त्यांनाच विचारूया ना, काही आहे का? का असं का आहे काय? अरे स्वप्नील, आज तर दोघांच्या बायका आल्या तिथे. काय सांगते? हो, आणि त्यामुळे हा आज परफॉर्मन्स त्यांचा असा झालेला आहे.
चुकीचं आहे माझं म्हणणं की त्या आल्यात म्हणून तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला. तुमचा नेहमीच चांगला होतो. त्यातल्या छोट्या छोट्या जागा, तुझे सगळ्या कॅरेक्टर्स मधलं बेरिंग, अंशू, वाह क्या बात आहे. असंच होतं. आणि मला वाटतं अतुल, तुझा पाऊस आम्हाला अंतर्बाह्य भिजवून गेला. वा वा. खूप छान. आणखी मला एक गोष्ट सांगायची तुमच्या लेखकाबद्दल. कोण आहे? सचिन मोठे. फार सुंदर लिहिलंय त्यांनी, खूप सुंदर लिहिलं होतं. नायगावकर का खूप अगदी कमी वेळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळं काय काय होणार आहे त्या विषयाला लेखकानं टच केला आणि तुम्ही सादर पण फार छान केला. मोठ्या एखाद्या 2.5-3 तासाच्या नाटकाची बीज या विषयामध्ये आहेत असं मला सारखं वाटत राहिलं. मी माझ्या एका कवितात लिहिलं होतं सुरुवात, पारोशाने नदी म्हणाली किती दिसात गन्हाले नाही, मरता मरता झाड म्हणाले 2 थेंब तरी पाणी द्या. फडी फोडते बहिणाबाई ओवीला बघ रक्त चिकटले, रिताचा हंडा वणवण फिरतो फक्त खालची माय बदललेली म्हणून. सर आपल्याकडे ना अजून एक पद्धत हा. आहे. एखादा ऍक्ट किंवा परफॉर्मन्स खूप जास्त जर आवडला तर आपल्या समोर एक घंटा आहे. बरोबर. ती आपण उचलतो आणि पण इथं घंटाच ठेवली, आरती नाही ठेवली. या इनोव्हेशनला बघूया किती मार्क्स मिळालेत स्वप्नील सर. एकदा फ्रेश एकदा. निर्मिती ताई. आधीचे 18, आत्ताचे 20, 38 गुण. इकडचे गुण मिळाले, पण मला खरं तर आता थोडस सौंदकडे वळायचंय. बघूया त्या किती गुण देत आहेत. मिसेस अंशुमन विचारे यांना मला विचारायचंय की कसा वाटला हा ऍक्ट, आणि इकडे येऊन कसं वाटतंय फू बाय फू मध्ये. मस्त मजा येते आणि त्यांना जे काही मार्क्स द्यायचे आहेत मी घरीच देईन. काय खरं नाही आज तुमचं. आणि मिसेस अतुल तोडणकर, तुमचं काय म्हणणं आहे? खूप छान, खूप मजा येते, खूप छान वाटतंय इथे बसून. आपल्या हस्बंडचं काम असं बघण्यात खूप प्राऊड फील होत आहे. जजेसचे रिमार्क्स ऐकून खूप छान वाटतंय. तुम्ही पण घरी मार्क्स देणार आहे? पण मला माहिती की अंशुमनजींना आता लवकरात लवकर घरी जायचंय, तेव्हा त्यांना इथे जास्त वेळ थांबून न ठेवता पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप सारे शुभेच्छा.